गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चालू असलेले हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांची प्रवचनं चालू आहेत. नेहमीच्या प्रथेप्रमाणे महाराजांचा सत्कार आज औरंगाबाद सिल्लोड येथील प्रसिद्ध व्यापारी श्री घरमोडे हे बाबा महाराजांना हार घालून स्वागत करतील. मांडे ना श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लाधलो. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. आणि एक महान प्रश्न आहे ज्याचं खऱ्या अर्थाने उत्तर देता येत नाही म्हणून मतमतांतर होतात. योग्य जाणीव असेल तर मतमतांतर होण्याची काही कारण नाही आहे. पण बहुतांची बहुत मते अवघी रीते पोकळ. अनेकांची अनेक मतं आहेत. मतं असावीत, मतं असण्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही आहे. मतस्वातंत्र्य आजच्या दिवशी प्राप्त झालं. स्वातंत्र्य दिन आहे आज. की माणसाला आपलं मत उघडपणाने मांडण्याची मुभा झाली. पण जे मांडलंय ते योग्य आहे का अयोग्य आहे हा पुढचा प्रश्न आहे.
सामान्य जगतातल्या व्यवहारामध्ये जर दुमत असतं तर ईश्वरी सत्ता ही अनकलनीय आहे. तिचं लवकर आकलन होत हे वैशिष्ट्य आहे. हां, बरं का. काय आहे कळत नाही, आहे एवढं कळलं. काय म्हटलं मी? काय आहे हे कळत नाही, आहे एवढं कळलं. मग आहे जर तर कसं आहे, हा पुढचा प्रश्न आला. काय म्हटलं मी? आहे तर कसं आहे. मग कोणी 3 रूपाने मांडलं, कोणी काय रूपाने मांडलं, अनेक पद्धतीने मांडलं. ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने या ठिकाणी सांगतात, जगत काय नाही का, एक अगदी सीमित बोलायचं म्हणजे कुठे राहता? पुण्याला. पुणे कुठे आलं? पुणे तुम्हाला माहीत नाही? महाराष्ट्राची विद्येचं घर आहे पुणे. तुम्हाला कसं माहिती नाही? असं होय, हां 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 हां, ऐकलं होतं. मग आता कुठे पुण्याला असता तुम्ही? हो, सध्या प्रवचन चालू. कुठे चालू आहे? शनिवार पेठेत. शनिवार पेठ कुठे आली? रविवारच्या शेजारी. आता शनिवार पेठ कुठे आली? ही जशी एका गावाबद्दल चर्चा आहे, तसा पुढचा प्रश्न आला, कुठे जन्माला आला? तर जगात. जग म्हणजे काय? नाही, जग म्हणजे काय आणि त्याच्यातला असलेला जीव म्हणजे तरी काय? आणि ज्याच्या सत्तेवर हे चालतं तो परमात्मा म्हणजे काय? असे प्रश्न प्रत्येकाला पडतात. कोणी खोलात जातात, कोणी खोलात जात नाहीत. कोणी आपल्या घरामध्ये वाडवडिलांनी जे टाक ठेवलेले आहेत त्याची पूजा अर्था करतात, त्याला गंध लावतात, निघालं, प्रश्न मिटला. सुखी माणसं, जास्ती उपाधी नाही, आहे त्या स्वरूपामध्ये देव तेवढाच आहे एवढी प्रतीती. म्हणून बाहेर गेल्यावर कसं वागतलं चालतं. माझं बोलणं कळलं? देवाची प्रतीती काय? एवढाच देव, संपलं. देव कुठे आहे? देव देवळात आहे. जिथे माणसं राहतात ते घर आणि जिथे देवाची मूर्ती आहे ते देऊळ. झालं, व्याख्या संपली. पण उलट दुसराही भाग असा आहे ना, परमात्मा जर सर्वव्यापी आहे, ही जर दुसरी व्याख्या आहे. मग सर्वव्यापी असल्यामुळे त्याला सर्व ठिकाणी पूजा करता येत नाही. मग सर्वव्यापी आहे तर त्याला एक आपल्याच्या समजुतीत जसा बसेल, कळेल एवढा देव बसवला. मग कोणी म्हणतील मूर्ती बसवणं हा अवमूल्यन नव्हे का मूळ सत्तेचं? नाही हो, सर्व ठिकाणी जसा देव आहे मग मूर्तीत सुद्धा आहे. साधा प्रश्न आहे. तेव्हा त्याच्याबद्दल काही चर्चा करायचं काही कारण? हां, आता पुढचा प्रश्न आला, मूर्तीत देव आहे महाराज आम्हाला कळलं, पण मूर्ती एवढा आहे का? बिलकुल नाही. मूर्तीत देव आहे, सर्व ठिकाणी आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कबूल करायला पाहिजे की मूर्तीत सुद्धा आहे, पण मूर्ती एवढा नाही. रथावर घोडे हाकायला बसलाय तेवढा नाही, आणि घोडे हाकायला बसलाय तेवढाच आहे. ही त्याची समजूत धुवून काढण्याकरता विश्वरूप दर्शन घडवलं. विश्वरूप दर्शन घडवलं. तसं या ठिकाणी आपण जेव्हा अमृतानुभवात आलो तेव्हा जीवाची व्याख्या काय, जगाची व्याख्या काय, परमात्म्याची व्याख्या काय? मग तो देव वैकुंठात असतो का, कैलासात असतो का? नाही, म्हणजे नेमका कुठे आहे तो? ही सृष्टी सोडल्यानंतर आम्ही जे जाणार ते नेमकं कुठे जावं? नाही, जाताना कुठचं फ्लाईट पकडावं?
कोणचं विमान वैकुंठात जातं, कोणचं विमान कैलासात जातं, त्या विमानाचा नंबर काय, आम्हाला तिकीट मिळेल का, काय, असे अनेक प्रश्न आहेत. कोणी मला विचारतो महाराज कैलास आहे का, म्हणजे ज्याला जाऊन आलाय तो विचार. सध्या भूलोक आहे, ज्या सृष्टीत मी आहे ती आहे. वैकुंठात मी गेलो नाही, इथून गेल्यावर नक्की कुठे जाईन मला माहिती नाही, कारण वैकुंठात जाऊन कोणी खाली पाहायला आलाय असंही मला माहिती नाही, कैलासही माहिती नाही. नीट समजून घ्या. कोठोन या काही नलगे आणावे, नलगे कोठे जावे पहावया. कोठोन या काही नलगे आणावे, नलगे कोठे जावे पहावया. कुठेच जायचं नाही, अंतर्मुख होऊन बघ. तुला देवाचं म्हणजे तुझं दर्शन होईल. तुला देवाचं म्हणजेच तुझं दर्शन होईल, कारण तो देव आणि तू भिन्न नाही, बरं का. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, देवच जगद्रूपाने नटलेला आहे. परमात्मा जगद्रूपाने नटलेला आहे, असा हा परमात्मा. मग जग म्हटल्यानंतर जगाला बाजूला सारून भेटतो का तो, नाही का. जग परवते सारावे, मग माते घ्यावे, तैसे नव्हे आघवे सकट चिमी. जगाला बाजूला सारावं आणि मग खाली राहील शिल्लक ते, असं नाही, असं नाही. काय काहीही सारायची गरज नाही आणि काही धरायची गरज नाही, आहे ते. म्हणजे कशाचा निराश करून मग खाली राहतो तो परमात्मा, अशी कल्पना चुकीची आहे. आणि म्हणून महाराज, माझा निवृत्ती कसा आहे, प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नव्हे, प्रवृत्तीला बाजूला काढून जी शिल्लक राहते ती निवृत्ती नव्हे. कुठे निघाला, धंद्यावर. काय करताय, चाललंय ना, आता काउंटरवर बसलोय, धंदा उद्योग करतोय, दुकानात गिऱ्हाईक घेताय जाताय, कोणाला कापड पाहिजे, कोणाला काय पाहिजे, कापडाचा दुकानदार येत आहे जात आहे. घरी आला सकाळी लवकर, काय करताय, पूजा करतोय. देवापुढे बसल्यानंतर काय करतोय, पूजा करतोय. म्हणजे दुकानातलं अस्तित्व बाजूला सारून, दुसऱ्या दुकानातली क्रिया बाजूला सारून घरी जी करतोय ती पूजा. का नित्य कर्म श्रीहरीच्या कृपेने प्रसरण पावते ही प्रतीती असणं ही पूजा नाही का. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, जन नोहे हा ओघा जनार्दन. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्म आपोआप ब्रह्म ठिकाणी जातात, जिथून आली तिथे जातात. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, सहज, काही खटपट करायची काही गरज नाही, सहज सहजच होतं. श्वास जिथून आला तिथे पुन्हा परत गेला, काही खटपट करायची गरज नाही, सहज सहज कर्मे ती झाली. हां बघा, एखादी संकल्पना उठते, उठताना थोडी जाणीव होते, पूर्णत्वाला आल्यावर त्याची कंप्लीट जाणीव असते, नाही का. कालांतराने ते कर्म संपल्यानंतर ती कल्पना कुठे जाते कोणाला माहिती, नाही का. मुलं वयात येतात, मग मुला मुलींच्यामध्ये एक कल्पना उठते,
नवरा असावा, पत्नी असावी, इतक्या दिवस ती कल्पना नव्हती. लग्न काय, अमकं काय, तमकं काय याची सुद्धा कल्पना नव्हती. एक दिवस ती झाली. मुलांना लग्नाला घेऊन जातात. मग मुलं प्रश्न विचारतात आई वडिलांना, बाबा तुमचं लग्न केव्हा झालं? ते म्हणले, बाबा तू कसं मग या लग्नाला मला आलं माहिती, तुमच्या लग्नाला का बोलवलं नाही? ते म्हणलं, आता 25 वर्ष झाल्यानंतर पुन्हा लग्न करू, तेव्हा तूच आमचं लग्न लावून दे. डबल लग्न करतात 25शीत, 51 वर्ष झाल्यानंतर, 75 वर्ष झाल्यानंतर. काय करतात? नवरा बायकोला, आपल्याकडे कमी आहे पण साऊथमध्ये तर फार अगदी सोहळा लग्नासारखाच करतात. काय म्हणजे पहिलं लग्न आई वडील लावतात आणि पुढची लग्न मुलं लावतात. काय म्हटलं मी? सोहळा. हे विधी एवढ्या करताच असतात, कुठून तरी आनंद भोगावा एवढ्या करता असावा. एवढ्या याच्यामध्ये काही विशेष आहे अशातला काही भाग नाही आहे. काय तसं एक एक जाणीवा प्रगट होतात. कालांतराने लग्न झाल्यानंतर पुन्हा लग्न करावं अशी जाणीव होते का? नाही. नाही. लग्न झाल्यावर आई वडीलला कोणी विचारतात का, का हो रामभाऊ कुठे निघाला? नाही म्हणले, जरा पत्रिका घेऊन निघालो. कुणाची? मुलीची. एकच ना? म्हणले एकच. मग आता कोणाची घेऊन निघालाय? जसं एकदा झाल्यानंतर होईतोपर्यंत कल्पना असते, झाल्यानंतर करायची कल्पना कुठे जाते हेच आपल्याला कळत नाही. साधी कल्पना कुठे गेली तर कळलं नाही. आणि सतत तुमचं अस्तित्व प्रगट होतं आणि पुन्हा जाते. प्रत्येक श्वास येतो, प्रत्येक श्वास जातो, पुन्हा येतो. गंमत कळली नाही तुम्हाला? जातो हे ठीक आहे, पण येतो ही मजा आहे. जातो हे ठीक आहे, पण पुन्हा येतो काय मजा आहे? हां, माणसाला याचं उत्तरच कळत नाही. महाराज म्हणाले की अरे झोपला असताना जागं कोण असतं रे? निद्रित अभंगच आहे. निद्रेमध्ये कौण जागत. कोण जागा असतो? कोण जागा असतो? मग कोणीतरी सांगतं काय, कसे काय, तुम्ही झोप कशी लागली? छान लागली. तुम्ही जर झोपला होता तुम्हाला कसं कळलं छान लागली? मन की सांग बाप्पा, मन की सांग बाप्पा. हे तुला मनातली गोष्ट विचारतो. सांग भाऊ, तू देव नाईक म्हणतोस ना, आई म्हणतोस ना, हे सांग. काय तुम्ही काय म्हणता? आज काय मस्त झोप लागली हो. अरे झोप जर लागली तर झोप लागली सांगणारा कोण? हां, तेव्हा नीट लक्षात घ्या की ईश्वरी सत्ता ही असं कौतुक आहे त्या सत्तेचं. म्हणून माझा निवृत्तीनाथ म्हणजेच परमात्मा. देव तोच, गुरु तोच. कसा आहे? प्रवृत्ती सापेक्ष नाही. म्हणून याचं खंडन मंडन करायचं नाही. खाली राहतो तो माझा निवृत्तीनाथ असं म्हणायचं नाही. इथून तिथून नाही का? हां, चांगला जम्बो पेढा आणला. काय सध्या 22-23 रुपयाला, 25 रुपयाला पडत असेल एवढा पेढा. मग एक माणसाने तो सोलून खायला सुरुवात केली. बरं का? ते म्हणले अरे काय? ते म्हणले केवढा महागाईचा पेढा आहे, 25 रुपयाचं सोलून खात आहे. म्हणला केळ नाही का खात? कांद्याचं टर्पल खाडत नाही का? ते म्हणले येड्या, हे कांदाही नाही केळही नाही, हे पेढा इथून तिथून पेढा आहे, घाल तोंडात. तसं या ठिकाणी प्रवृत्ती सोलून काढायची आणि खाली राहते स्वयंभू आहे. स्वयंभू आहे. हां, म्हणून निवृत्ती जयाचे नाव निवृत्त जयाची बरो, जया निवृत्तीची राणी वाचो नि प्रवृत्ती विरोध. का निवृत्तीचे निबोधे आणि जे तैसा वादे निवृत्ती नव्हे.
प्रवृत्तीला विरोध किंवा निवृत्तीचा विशेष बोध झाला असं नव्हे, आहे तो तोच आहे. म्हणून जरा पुढे जाऊया. आपण देऊनी राती दिवसा आणि उन्नती, प्रवृत्ती आणि निवृत्ती नव्हे तैसा. रात्री जेव्हा सरली तेव्हा दिवसात थोरी आली. रात्र सरली तेव्हा दिवसाला मोठेपण प्राप्त झालं. परी निवृत्ती जे संचलित तैसी नव्हे, असं नव्हे रात्रीला बाजूला काढायचं आणि मग उगवेल तो दिवस, बरं का, असं नाही आहे. हे बघा, प्रकाश हाही प्रकाशाने, अंधार हाही प्रकाशच आहे. माझं बोलणं कळलं का? ज्या अर्थी तुम्हाला दिसतं ना प्रकाश आहे आणि ज्या अर्थी तुम्हाला दिसतं ना अंधार आहे. अंधारात कोणी दिसलं नाही, तुम्हाला तुम्ही दिसला नाही, पण तुम्हाला तुमची जाणीव नाही का? शेजारच्या माणसाने अंधारात बसत असताना चिमटा काढला त्याला जोरात. तो ओरडला, अरे म्हणला लाज वाटते का चिमटा काढतो? म्हणला अंधारात आहे, तुला कसं दिसलं? म्हणला हे दिसण्याचा भाग नाही, मांडीला कळ येण्याचा भाग आहे. आणि इथे